षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो अनिकेत बॉलिंग मार्क वरती 2 धावांची पेनल्टी असणार आहे ती फिल्डिंग टीमला बिकॉज टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नव्हता आणि या दरम्यान फटका फार सुंदर आहे. एलिव्हेशन देखील चांगलं मिळालंय. डीप मध्ये फिल्डर तैनात होते लॉंग ऑफला. त्यांचा डोक्यावरनं बॉल हवाई यात्रेवरती निघालाय 6 धावांकरिता ओव्हर द लॉंग ऑफ. इट्स अ मॅक्सिमम हिट. षटकार. आम्हाला ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती साइड व्ह्यूने आपल्याला पाहायला मिळतोय. काय कॉन्फिडेंट स्ट्रोक होता. ज्या क्षणी संपर्क झाला तो आत्मविश्वास फलंदाजामध्ये झळकून येत होता. ऑफ साइडला आडव्या बॅटनं लॉफ करायचा होता. शॉर्ट ऑफ लेन दखू टप्प्याचा बॉल. हलकी अपील आपल्याला पाहायला मिळाली. अपीलमध्ये नाही उत्साह आणि नाही आत्मविश्वास, पण कॉट बिहाइंड द विकेटची अपील जी आहे ती तुम्हाला मुख्य पंचांकडे करावी लागते. बराचदा आपण पाहतो की स्क्वेअर लेग पंचांकडे ती अपील जोरदार केली जाते, पण ती अपील जे तुम्हाला मुख्य पंचांकडे नेहमी करावी लागते ते अधिकार मुख्य पंचांकडे आहेत. जर काही डाऊटफुल असेल, मनामध्ये कोणती शंका असेल मुख्य पंचांच्या, तर ते स्क्वेअर लेग अंपायरशी चर्चा करू शकतात. अन्यथा हा जो निर्णय तो पूर्णपणे मुख्य पंचांच्या हातात असतो. ते अधिकार फक्त मुख्य पंचांना आहेत. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून षटक क्रमांक दुसरा अनिकेत. तिसरा बॉल ऑन साइडला. मिस टायमिंग आहे. एलिव्हेशन तितकं मिळालं नाहीये. उंची फार आहे पण लांबी तितकी मिळाली नाही. आणि दरम्यान डीप मध्ये वाडिश लॉंगॉनला सनीनं फार सुंदर झेल टिपलाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. लागणारा धक्का पहिला डेनोली संघाला. पेनल्टी इथे आपण पाहतो जय बजरंग काटेकर या संघाला. मिड इनिंग मध्ये इनिंग ब्रेक मध्ये खरं तर कॅप्टन टॉस साठी उपस्थित नव्हते. शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहतो. नियम अतिशय स्ट्रिक्ट आहेत. कडक नियम आपण पाहतोय आणि कोणत्याही नियमांचा जर तुम्ही उल्लंघन केलं, जर कोणताही नियम इथे तोडला गेला तर मात्र तुम्हाला त्याची भरपाई करावी लागेल. 2 धावांची पेनल्टी. हे फार गरजेचं आहे. शिस्त जोपर्यंत, डिसिप्लिन जोपर्यंत एखाद्या संघाला लागत नाही तोपर्यंत ते क्रिकेट डेव्हलप होत नाही. आज मुरबाड क्रिकेट फार डेव्हलप झालेलं आहे. सर्व खेळाडूंना ते डिसिप्लिन लागलेलं आहे. प्रॉपर ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. तडकेबाज चषकाचे मुख्य आयोजक सतीश शेळके यांना देखील तुम्ही पाहतात, एन्जॉय करतात ही टुर्नामेंट. हे देखील धावसंख्या 15 आहे. कॉम्बॉक्स एंडकडून पुढचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळायचा होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. गुडलेन स्पॉटवरून खरं तर राईज झाला बॉल. असं वाटलं इथून कॉमेंट्री बॉक्स करून की अखूट टप्प्याचा बॉल आहे, पण जेव्हा ऍक्शन रिप्ले आपण पाहिल्या स्क्रीनवरती गुडलेन स्पॉटवरून तो बॉल राईज झाला. तिथे फार सुंदर खांद्याचा वापर केला गेला. तिकडे गोलंदाज मात्र एक्स्ट्रा एफर्ट्स लावतोय त्याच्या बॉलिंगमध्ये. अनिकेत फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये लॉंगॉनला फिल्डर. टेनिस बॉल आहे. साहजिक आहे तो इतकी उसळी घेणार आणि त्यानं उसळी घेतली. फिल्डरला बीट करून बॉल निघून गेला लॉंग ऑन पलीकडे. 4 रन. धावत संख्येला मिळालेली गती. धावत संख्या 19 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरनंतर अवघ्या 7 होत्या. ओ तिथे फिल्डर आहे. 3 फील्ड मध्ये 38 सर्कल 7. ट्रॅप होतं ते जाळं होतं. ते जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यात आता मात्र सापडलाय फलंदाज. दुसऱ्या विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक दुसरा लागतो बॅटिंग करत असताना डेनोली टीमला.
धावफलकाचा विचार केला तरी या 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून देखील आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. टीम संदीप आमच्या सोबत स्कोअरच्या भूमिकेमध्ये, दीपू आहेत आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, टेंक्रिकचे मुख्य मॅनेजर गोविंद आहेत, समोरच्या अँगलवरती सौरभ आहेत आणि क्लोज एक्सप्रेशन कॅमेरामॅनवरती सध्या शाहिद आहेत, गणेश ब्लॅक डायमंड. चला थोडं वेळ कमी खर्च करा, ओव्हर रेट प्रॉपरली मेंटेन ठेवायला हवा. जर स्लो ओव्हर रेट आढळला इथे आयोजकांना तर मात्र लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये तुमचा वाढवला जाईल. 8 संघांचा समावेश आज या स्पर्धेमध्ये. सुसज्ज आणि नीट नेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कोणती उणीव भासत नाही आयोजनामध्ये. इतकं अव्वल दर्जाचं आयोजन आणि अनुभव आहे. गेले 30 वर्ष हे आयोजन जे तुम्ही पाहतात खाली राहिलाय, संपर्क नाही आहे, पंच देखील दर्शवतात. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे, पंच देखील ते सांगतात. अपील तर जोरदार झाली होती तिथे, पण चर्चा सध्या केली जाते. फिल्डिंगमध्ये आता थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळतात. पंच आपल्या जागेवरती येत आहेत. फलंदाज बाद आहे. दोन्ही पंचांनी चर्चा केलेली आहे एकत्रित येऊन, आणि तिथे मात्र आता हा निर्णय पंचांनी आपल्यापर्यंत सोपवलाय की फलंदाज बाद आहे, बॅटला स्पर्श झालाय हे पंचांनी सांगितलंय. येऊन चर्चा केली, एक्झॅक्टली काय घडलं ती चर्चा झाली पंचांमध्ये, आणि त्यानंतर मात्र अखेरकार निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला की फलंदाज बाद आहे. बॅटला स्पर्श करून तिथे बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. कॉट बिहाइंड विकेटचं पतन आपण पाहतोय. बॅटर आउट झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस आलाय. फार एंडवरून पुन्हा बॉलिंग मार्कवरती गौरव. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर आले होते. लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. एक्स्ट्रा रन इकडे मिळते. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेच्या मदतीनं चला प्रत्येक डिसिजन वरती कॉन्ट्रोवर्सी करू नका प्लीज. वाईट बॉल आहे, लेग स्टंप सोडून चाललाय. प्रत्येक पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेऊ नका. गौरव सज्ज होता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. दूर ठेवला गेला यावेळेस, अवे फ्रॉम द बॉडी. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतोय. ही लाईन चांगली आहे खरे तर. बॅटरमध्ये कोणताही फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतो जो फलंदाज तेजस, कोणत्या प्रकारे फुटवर्क तिथे आढळून आला नाही. आपण ऍक्शन रिप्ले पाहिला, दूर ठेवला गेला. जी अपेक्षा बॅटरला होती की पडल्यानंतर थोडा बाउन्स तिथे बॉलला मिळेल, त्याचा खाली राहिला बॉल. एक्सपेक्टेड बाउन्स तितका मिळाला नाही. 20 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गौरव. यावेळेस देखील चांगला बॉल आपण पाहतो. तितकाच चांगला फटका देखील एक्झिक्यूट केला. डीपमध्ये फिल्डर आहेत. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एका धावेने इथे मात्र आपण पाहतोय समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 21. स्टेपआउट करून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचा होता. कोणती धाव इथे मात्र मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती.
मैदानाच्या आतमध्ये फार सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला तरी गोलंदाज गौरव करतोय आणि फार एंडवरून आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून जर आपण पाहिलं तर गोलंदाजांच्या विरोधामध्ये तिथे प्रहार झाला बऱ्याचदा, पण जेव्हा फार एंडवरून बॉलिंग झाली तेव्हा मात्र गोलंदाजांनी चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत केलेली पाहायला मिळाली. थ्रू ऑफ द टुर्नामेंट आतापर्यंत आपण पाहतोय स्लोवर पण डिलिव्हरी, पहिले बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया आपल्या स्क्रीनवरती एक्झॅक्टली काय घडलं. गौरव फार एंडवरून गोलंदाजी मार्कवरती आला, तिथे मात्र आपण पाहतोय गती थोडी धीमी केली यावेळेस बॉलची. अर्ली बॅट स्विंग, पहिले बॅट स्विंग झाली, त्यानंतर मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन्स, बदल ॲज अ बॉलर तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. त्या बदल इथे मात्र गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. व्हर्सेटाईल बॉलिंग आढळतीये. पुढे टप्पा ठेवलाय, ऑन साईडला फ्लिक केलाय, बॉल फिल्डर तिकडे आहेत. डीपमध्ये स्क्वेअर लेगला सेकंडचा कॉल, डेंजर एंडवरती बॅटर आहेत. फार वेगानं या 2 धावा इथे मात्र आपण पाहतो. दिवसा ढवळ्या 2 धावांची चोरी केली गेली आहे आणि या 2 धावांच्या मदतीने मात्र धावफलक पुढे आपण पाहतोय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 3 ओव्हरचा कॅच संपला, 23 धावा धावफलकावरती, 23 लॉस ऑफ 3 धेनोली टीमला आपण पाहतोय. फार एंडवरती गोलंदाज, आता अतिरिक्त खेळाडूला देखील नाव गोलंदाजाचं माहिती नाहीये. बॉल मागे, आता फिल्डर धावत राहतील, पाहत राहतील. बॉल पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय, थेट लॉंग ऑन पलीकडे, 4 रन. आता नाव काय गोलंदाजाचं ते खरं तर 12व्या खेळाडूला माहिती नाहीये. करावं तर करावं काय, आता हा प्रश्न पडलाय. स्कोररचे दोन्ही हात डोक्यावरती आहेत. अजय आहेत ना, आहेत गावातलेच, पण आता नाव माहिती नाही, त्याला करणार काय. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात, आपण एखाद्याला त्या टोपण नावाने हाक मारतो आणि त्याचं खरं नाव बहुतांश वेळी विसरतो. वा भाई वा, स्विच हिट चालला जेव्हा फटका. ये स्विच हिट नाही भाई, ये स्वीट हिट आहे. बॉलला पाठवलं थर्ड मॅन पलीकडे, चौकार. वरना बरबाद असा हा फटका आपण पाहतो. रिव्हर्सचा फटका शॉर्ट थर्डच्या डोक्यावर आला, थेट डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फार सुंदर आणि अनोखा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तो बॅटर निकेशच्या बॅटमधून. तेजस आहेत स्ट्रायकिंग इनवरती, दोन्ही पण समोर खेळलाय फटका, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. डीप मध्ये बॉल चाललाय, मिडॉन मधून मागे लॉंग ऑनला. सेकंडचा कॉल, हा ना बॅकअप खराब आहे आणि तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा अंकित होत आहेत. या धावा तुम्हाला दुसऱ्या डावात महागड्या पडू शकतात. एक धाव इथे फार महत्वाची आहे, कारण काल कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये 2 मॅचेस संदीप पहिल्या जर तुम्ही पाहिल्या तर बरोबरी सुटल्या आणि चेसिंग कंपल्सरी त्या स्पर्धेचा नियम होता, त्यामुळे त्या मॅचेस त्यांना गमवाव्या लागल्या. त्यामुळे धाव ना धाव ही फार महत्वाची असते. प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. बॅटची मोठी एज लागली आहे. बॉल शॉर्ट थर्डला, फार सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये विपुलने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा आणखीन एक मोठा धक्का बॅटिंग करत असताना धेनुलीला. तेजस बाद. मध्ये आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय. सिद्धू आलाय,
धेनुली संघाला गरज आहे धावांची आणि ती धावांची गरज पूर्ण करण्यासाठी आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखवलं होतं बिकॉज विकेट मिळाली यापूर्वी. शॉर्ट थर्डला विपुलनं फार सुंदर जेल टिपला. फार हँडवरून पुन्हा एकदा अजय. फटका फसला इथे देखील शॉर्ट पॉइंटला. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. सलग दुसरा गडीगारात. वा बाई वा. अजयची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. स्लॉग ओव्हर मध्ये हाताळण्याची सुरुवात करतो तेव्हा फलंदाजांची तारांबळ होते आणि आता तेच आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षरशः बेड्या घातल्यात पायांमध्ये. पद्धत आली त्याचा वापर आढळत नाही आणि जेव्हा आपण पाहतो की एखादा बॅटरीकडे फुटवर्कची कमी जाणवते तेव्हा गोलंदाज त्याचा फार फायदा घेतो आणि सध्या फायदा उचलतो अजय याच गोष्टीचा. हो इथे अपील तर मोठी झाली आणि येस पंचांचं बोट आकाशाच्या दिशेनं उंचावलं. विकेट हॅट्रिक संपादित करणारा स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025च्या 30व्या पर्वातला पहिला गोलंदाज आपण पाहतोय. अजय गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये कारण अजय मात्र हा पहिला गोलंदाज स्पर्धेतला ठरतोय ज्यानं विकेट हॅट्रिक संपादित केले. जितका आनंद एखाद्या फलंदाजाला अर्धशतक ठोकल्यावरती होतो तितकाच आनंद एखाद्या गोलंदाजाला विकेट हॅट्रिक मिळवल्यावरती होत असतो. आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेट हॅट्रिक संपादित करणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेतला आपण पाहत आहोत. नाव त्याचं अजय. त्याला अजय, त्याला स्वर्गीय भरत स्मृती हुकमी एक्का वडवली, धडाकेबाज वडवली यांच्या संघाच्या वतीने इथे 200 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलेलं आहे. सद्दीजी शेळके सर यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना आम्ही वितरित करत आहोत. विनंती असेल अजय लगेचच या. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक इथे नोंदवणारा गोलंदाज अजय याला स्वर्गीय भरत शिंगोळे अर्थात हुकमी एक्का धडकेबाज वडवली यांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्या आपण अजय याच्यासाठी देऊया. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक लागोपाठचे 3 चेंडू लागोपाठच्या 3 फलंदाजांना गारद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. धडकेबाज वडवली स्वर्गीय भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाजच्या वतीने हे 200 रुपयांचं कॅश प्राइज सौजन्यकृत करण्यात आलं. आयोजकांच्या वतीने त्यांचेही ऋण. त्यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आपण दोन्ही संघाच्या संघनायकांना आमंत्रित करत आहोत. खेळणाऱ्या 2 संघाचा विचार केला तर एका बाजूने टीम बरटपाडा आणि दुसऱ्या बाजूने साई स्पोर्ट्स सरळगाव. मुरबाड तालुक्यातील दोन्ही दिग्गज संघ एकमेकांच्या समोर उभे राहताना यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. सतीश शेळके सर त्याचबरोबर दीपकजी वडवले यांच्या शुभाशयी नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. या दोन्ही कॅप्टन्स आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. याच दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबर जोडलेले आहेत. VK प्रतिष्ठान बरटपाडा संघाच्या वतीने कॅप्टन सागर आपण बघत आहोत तर दुसऱ्या बाजूने ज्याला अधिकच्या परिचयाची गरज नाही गट्या अर्थात विशाल जाधव. नाणेफेक संपन्न होते. निर्धारित 4 षटकांचा सामना. Head is the call and let's see what it is. Coin is beneath the stage. पुन्हा रिस्पिन करूया आपण कॉइन. 34-34. VK प्रतिष्ठान बडतपाडा संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकलेली आहे. सतीशजी शेळके त्याचबरोबर दीपकजी वडवले यांच्या वतीने
दोन्ही संघनायकांना विजयासाठीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आपणास विनंती आहे, आपण मुख्य मंचाची शोभा वृद्धिंगत करा. दीपकजी वडवले. नाणेफेक जिंकलेली विखे प्रतिष्ठान वडवली संघाच्या संघनायकाने. विशाल जाधव तर सरळ निघालेले आहेत. आता उरले आमच्या सोबत सागर. नाणेफेक जिंकले, निर्णय काय घेता? फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमचे जे 3-4 महत्वाचे फलंदाज आहे, दिवाळी धमाका चषकामध्ये ज्याने धुमाकूळ घातला होता, त्या फलंदाजांच्या व्यतिरिक्त कोणत्या फलंदाजांकडून आज या महत्वाच्या मोठ्या स्पर्धेमध्ये अपेक्षा आहेत फलंदाजीच्या? त्या फलंदाजानंतर स्वतः मी, निलेश आणि साहिल आणि एक खेळाडू आमचा आलेला नाही कारण त्याचा मुलगा आजारी आहे. तर साहिलकडून आणि निलेशकडून माझ्या खूप अपेक्षा असतील. संघ कर्णधाराचं कौतुक आहे. बऱ्याचदा स्वतःच्या नावाचा उल्लेख कोणी करत नाही. त्याने सुरुवातच स्वतःपासून केली आहे आणि तो आज संघ कर्णधार आहे. स्वतःची कामगिरी चांगली निश्चितच इथे करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. हे दैदिप्यमान दिमागदार आयोजन या स्पर्धेचं 30वं पर्व आहे. चेतन स्मृती चषकाचं काय म्हणशील या स्पर्धेविषयी? स्पर्धेविषयी बोलायचं गेलं तर आम्ही दरवर्षी इथे खेळतो. जवळजवळ आज 5 ते 6 वर्ष आले आम्ही खेळतोय आणि खूप छान नियोजन असतं. बोलायला गेलं आयोजकांच्या बाबतीत तर निलेश दस असतील किंवा त्यांची पूर्ण टीम असेल, खूप छान आयोजन असतं. जे लाईव्हचं पण 10 क्रिक खूप चांगली क्लॅरिटी आहे त्यांची पण. आणि दरवर्षी आम्हाला जेव्हा सीझन चालू होते मला असं वाटतं की कधी टुर्नामेंट स्टार्ट होते आणि आम्ही इथे कधी खेळतोय. चांगली प्रतिक्रिया सागरच्या वतीने इथे देण्यात आलेली आहे. सागर, तुझं कौतुक. नाणेफेक संपन्न झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली बीके प्रतिष्ठान बराडपाडा संघाच्या संघनायकाने अर्थात सागरने, आणि नाणेफेक जिंकल्यानंतर तो क्षेत्ररक्षण निवडत आहे. दोन्ही संघांना विजयासाठीच्या शुभेच्छा निश्चितच देण्यात आलेल्या आहेत. सुरू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेने आपल्याला जायचंय. चला जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा सुमधुर आवाज की आपल्या परिसरातील लोकप्रिय आणि नामवंत समालोचक, मराठी शब्दसाठा ज्यांचा जबरदस्त आहे, ऐकूया सुनीलजी शेळके सरांना. इट्स ओट यू कॉम्बॉक्स. थँक्यू. टॉप एज होती, चेंडू मागे निघून चाललेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, परंतु त्यांच्यासाठी कोणतीही संधीने चेंडूला अडवण्याची 7 उघड्या डोळ्यांनी चेंडूचा प्रवास सीमारेषेपर्यंत त्याने अनुभवला. हा चौकार आहे. या अगोदर निश्चितच आपण पाहिला एक चेंडू तिकडे फेकण्यात आलेला होता. गोलंदाजी होत आहे ती म्हणजेच जय हनुमान देनोलीच्या गोलंदाजांच्या वतीने. देनोलीचं युनिटचा जर आपण विचार केला तर हे सुद्धा एक कॉम्पिटिटिव्ह युनिट आहे, कम्पॅक्टेबल युनिट आहे. तुमच्या संघामध्ये मॅच विनरची संख्या ज्यावेळेस जास्त असते, अष्टपैलू खेळाडू जास्त असतात, त्यावेळेस संघ कर्णधार बऱ्याचदा निश्चिंत असतो. कोणत्याही परिस्थितीमधून आपले जे खेळाडू आहेत ते आपल्याला विजयाच्या दिशेपर्यंत पोहोचू शकतात. विजयाच्या उंबरट्यापर्यंत नाही, विजयाच्या पार पोहोचू शकतात. हा आत्मविश्वास असतो संघनायकाला. त्याचाच प्रत्यय आला. बघा इथे लिडरशिप दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज परेशाला आपण बघतो. त्याला माहित आहे की प्रतिस्पर्धी संघाला निश्चितच 4 षटकांमध्ये 34 पर्यंत थांबवणं हे खूप कठीण काम आहे. त्यासाठी विडा उचलावा लागेल, अग्निपरीक्षा द्यावी लागेल. आणि म्हणूनच संघनायक स्वतः की जो बऱ्याचदा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण बघतो, परंतु ॲज पर दी डिमांड ऑफ दी सिच्युएशन त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. पहिल्याची सुरुवात प्रतिकूल होती, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु त्या प्रतिकूलतेतून सुद्धा प्रथमेश तुम्हाला अनुकूलता शोधता आली पाहिजे. आणि तोच धीरोदात्तपणा मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय गोलंदाज परेशने. विनायक सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज परेशला. या अगोदर दहीगावकर चषकाची धामधूम आपण सगळ्यांनी अनुभवली होती आणि त्या दहीगावकर चषकामधील कमीत कमी एक बक्षीस जिंकलं होतं, ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थात देनोली टीमने. मुरबाड तालुक्यात MGCशी संलग्न असणारी आणखी एक स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीला येत आहे. या स्पर्धेने फार मोठी चर्चा कमवलेली आहे. तुळशीदास धुमाळ कोरावळेकर यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेचं स्वरूप थोडं बदलवलं गेलेलं आहे. प्राप्त परिस्थितीनुसार तुळशीदास यांनी तो निर्णय घेतलेला आहे व्हाईट बॉल, परंतु आता बदललेलं स्वरूप सुद्धा हे नेत्रदीपक असणार यामध्ये ती मात्र शंका नाही. त्यामुळे आपण या स्पर्धेबरोबर संलग्न राहा. बॅकफुटला ढकलले बॅटरला, चेंडू पडल्यानंतर अधिक चिवसरी घेत आहे. या पद्धतीने विविधता आपल्याला अनेकदा पाहायला मिळते, ती म्हणजेच परेश घोरटच्या गोलंदाजीमध्ये. उजव्या बाहेर जात असताना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलेला आहे
अनेक चेंडू आपण खरं तर इथे पाहिलेले आहेत की अनइवन बाउन्स पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर कधी खाली राहतो, कधी अधिकची उसळी त्यामध्ये पाहायला मिळते. परंतु या खेळपट्टीचं नेचर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडूला हवी तितकी उसळी मिळालेली नाही. आणि जर तुम्हाला तो बाउन्स मिळवायचा असेल तर खांद्याचा अतिरिक्त वापर करावा लागणार, यामध्ये तीळमात्र शंका नाही. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू फेकत असताना गोलंदाज परेश गोरडला आपण पाहिलेला आहे. 2 चेंडू त्याला अधिक फेकावे लागतील हे षटक कंप्लीट करण्यासाठी. 5 धाबा धावपलकावर जय बजरंग खाटेकरच्या. स्टार्किंग बॅटर प्रतीक, स्टार्किंग बॅटर मला असं वाटतं राज आहेत. ऑन साईडला फटका फसला होता. हवं तसं चांगलं टायमिंग त्याला तिकडे जुळवता आलं नव्हतं. टायमिंग कधी कधी न जुळल्या कारणाने सुद्धा फलंदाजांना अधिकच्या धावा मिळालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. होतं काय की टायमिंग चांगलं झालं नाही की त्यामुळे कमी स्पीडने चेंडू आउटफील्डमध्ये जात असतो. इथे आपण पाहिलं बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि तीच परवानगी मिळाली या 2 फलंदाजांना. जिकडे धाव 1 पूर्ण करणं शक्य होतं तिथे त्याचं कन्व्हर्जन करत असताना 2 धावा पूर्ण होत आहेत. कधी कधी चांगलं टायमिंग तुमच्या विरोधात जात असतं. म्हणजे एखादा फटका अफलातून टायमिंग झालं तर ज्यामध्ये तो तुम्हाला मध्ये कुठेतरी आउटफील्डमध्ये प्लेस करायचा असतो, परंतु तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो बाउंड्री लाईनवर. तिथे तुम्ही झेलबाद होत असताना बाद होता. हे सगळं क्रिकेटमध्ये आपण गेले अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे. पॉज पाहायला मिळतो लीप मोमेंट नंतर गोलंदाज परेशचा. गेली अनेक वर्षापासून देनोली गावाच्या वतीने चांगलं क्रिकेट खेळलेले परेश गोरडने षटक संपत पहिलं, ज्यामध्ये 34 धावांच्या प्रत्युत्तरादाखल धावपलकावर धावा आलेल्या आहेत. त्या म्हणजे 8. एक गडी गमावलेला आहे. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी केली जात आहे जय बजरंग खाटेकरच्या वतीने. बाद होणारा फलंदाज निश्चितच मोठा फलंदाज होता. विनायकची विकेट मिळवली म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला षटक संपला. 1 8 धावा धावपलकावर 1 गडी गमावलेला आहे. 34 धावा बनवायचे विजया दाखल. बघा वेळेची नोंद करण्यात आलेली आहे. वेळ अत्यंत महत्वाची आहे. या स्पर्धेमध्ये उशिरा रिपोर्टिंग केली होती नाणेफेकीसाठी, त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघ अर्थात जे बी खाटेकरला 2 धावांची पेनल्टी आपण ऑलरेडी जाहीर केलेली आहे आणि त्याचमुळे या गोष्टीकडे सुद्धा तुम्हाला गांभीर्याने पाहावं लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज भावेश या गोलंदाजावर गोलंदाजीची धुरा सोपवलेली आहे संघ नायक कर्णधाराने. उजव्या बाहेर खांद्याचा वापर केलेला आहे. कमी गतीने गोलंदाजी भावेशची आपण बघत आहोत. दहीगावकर स्पर्धेमध्ये जिथे जिथे संघाला गरज आहे तिथे तिथे चांगली कामगिरी गोलंदाज म्हणून भावेशने केलेली आपण पाहिली होती. ऑनस्क्रीन रिप्ले बघूया. समोर चेंडू ठेवला होता, खांद्याचा अतिरिक्त वापर केला होता, उसळी मिळाली होती. ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता, परंतु पूल करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला चेंडू आखूड टप्प्याचा असणं गरजेचं आहे. इथे जर आपण पाहिला तर लेंथ बॉल होता. सर्टनली आपण पाहिला अचानक राईज झाला होता तो, त्याचमुळे ती उसळी व्यवस्थितरित्या टॅकल करता आली नव्हती. क्लोज टू दी बॉडी पूल करणं कठीण काम आहे. बॉडी पूल करत असताना अवे फ्रॉम दी बॉडी बऱ्याचदा पूल केलं जातं आणि त्याचमुळे फलंदाजाच्या समोरच्या अडचणी वाढल्या. क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला. दुसरा गडी गमावलेला आहे. 34 धावांचं संरक्षण करणं, बचाव करणं, एका बाजूने पाठलाग दुसऱ्या बाजूने बचाव, हे करत असताना तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाजांना बाद करावे लागतील आणि हे ठाऊक आहे व्यवस्थितरित्या गोलंदाजी करणाऱ्या जय हनुमान डेनोलीच्या गोलंदाजांना. आणि त्याचमुळे आता आपण पाहिलं की गोलंदाजी चांगली होत आहे गोलंदाज भावेशच्या वतीने. 2 चेंडू त्याने फेकले, 1 गडी त्याने आतापर्यंत मिळवलेला आहे, बाद केलेला आहे.
आकुटाप्याचा चेंडू, यावेळेस क्षेत्ररक्षक होते पॉइंट आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅनला त्यांच्या दोघांच्या मधून प्लेसमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाचाही कुठेतरी टेंटेटिव्ह अप्रोच आपण पाहिला आणि त्याचमुळे चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नव्हते. अंतिमतः चेंडूने सीमारेषा भेदली. महत्वाचा चौकार बघा ऑनस्क्रीन रिप्ले 10 क्रिकच्या वतीने आपण बघत आहोत. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते कुठेतरी हाफ हार्टेड अटेम्प्ट आपण पाहिला. अलीकडचं क्रिकेट हे प्रोफेशनल क्रिकेट बनत चाललेलं आहे असं आपण म्हणतो, किंबहुना ते बनलेलं आहे असंही म्हणावं लागेल. अशा अनेक रील्स आपल्याला सोशल मीडियाद्वारे पाहायला मिळतात की जिकडे क्षेत्ररक्षक कमिटेड एफर्ट देतात, म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक अशक्य झेल किंवा अनेक असे अटेम्प्ट आपण बघतो फिल्डिंगचे, जिकडे काही धावा वाचवण्याचा त्यांचा सक्सेसफुल प्रयत्न असतो. परंतु ते ह्या क्षेत्ररक्षकाला तो पायंडा पुढे नेता आला नव्हता, तो कित्ता गिरवता आला नव्हता. लेझी अटेम्प्ट आपण त्याचा पाहिला. ऑनसाइडला फटका घेतात, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, थोडे लेट जरूर झाले हा फटका ऑफर करत असताना बॅटर. परंतु तो जो चौकार या अगोदर मिळालाय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला निश्चितच लाभदायक ठरेल आणि त्याचमुळे आता प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याची गरज नाही हे फलंदाजांना माहित आहे. अशातच भावेश हा विकेट टेकर बॉलर आहे, त्याच्या विरोधात काय अप्रोच इथे घेतला जाईल, स्वीकारला जाईल फलंदाजाच्या वतीने हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. दुसरं षटक सुरू असताना जगदीश भाग्यवंत आणखी एकदाही स्ट्रायकिंग एंडला आलेले नाहीत. आता पहिल्यांदा त्यांना स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी मिळालेली आहे. स्पर्धेमध्ये आतापर्यंत 12 षटकार आणि 19 चौकारांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू शेष. स्ट्रायकिंगला बॅटर JB स्टिअर केलं, अत्यंत चांगला फटका. सुयेने जर काम होत असेल तर दाभण वापरण्याची गरज ती काय, मैदानाच्या आतमध्ये तेच दाखवून दिलं. फलंदाज JB अर्थात जगदीश भाग्यवंतने गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केला. भूमितीतील दुभाजक आठवावा या पद्धतीने या फटक्याची प्लेसमेंट आपण पाहिली. बरोबर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून काढलं होतं, बासेक्ट केलं होतं फील्ड पोझिशनला आणि त्याचमुळे चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यामध्ये यश मिळालं. जगदीश भाग्यवंतची सुरुवात इथे धडाकेबाज पद्धतीने होत आहे या चौकाराने. 17 रन्स ऑन द बोर्ड, 17 धावा, याचबरोबर धावफलकावर 2 गडी गमावलेत. ऑनसाइडला फटका खेळलेत, पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कल भेदण्यामध्ये यश मिळतं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, चेंडूपर्यंत पोहोचतायत, फक्त एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या असतात, विशेषत्वाने ज्यावेळेस तुम्ही 8, 8:30, 9च्या गतीने धावफलकाचा चेस करत असता, पाठलाग करत असता. षटक संपतायत 2, एकूण धावा धावफलकावर आहेत 17, 2 गडी गमावलेले आहेत. बरोबर 17 धावांची गरज आहे उर्वरित 2 षटकांमध्ये. थोडा बदल आहे धावफलकामध्ये, 18 धावा धावफलकावर जोडण्यामध्ये आलेले आहेत आणि 2 गडी गमावलेले आहेत. आणखी 16 धावांची गरज आहे उर्वरित 2 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेचा हे 30वा पर्व आहे आणि या स्पर्धेत आयोजक प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण बदल करताना आपण पाहिलेले आहेत. या वर्षी सुपर 30 आणि येणाऱ्या 30 तारखेला तुम्हाला लकी ड्रॉच्या मार्फत 30 बक्षिसांचं वितरण केलं गेलेलं पाहायला मिळेल. ही सुद्धा एक नवीन कन्सेप्ट यावर्षी या रविराज ब्लास्टर जांभुर्डेच्या आयोजकांच्या वतीने इथे आलेली आहे. प्रेक्षकांसाठी ती सुवर्ण संधी आहे. फक्त 30 रुपयांचं तिकीट यासाठी तुम्हाला खरेदी करायचं आहे. ऑलमोस्ट सगळ्या तिकिटांची विक्री तिकडे झालेली आहे अशी माहिती माझ्यापर्यंत मिळते. त्यामुळे सुपर 30 येणारी 30 तारीख आणि त्यामध्ये 30 बक्षिसांचं वितरण इथं केलं जाईल. काही तिकीट शिल्लक आहेत, त्याचमुळे तुम्हीही भाग्यवान बनू शकता. या स्पर्धेबरोबर तुम्हाला जोडून राहावं लागेल. फक्त 30 रुपये त्यासाठी खर्च करायचे आहेत. 30 या आकड्याला जास्तीत जास्त हायलाइट करण्याचा प्रयत्न केला, कारण हे पर्व चेतन स्मृती चषकाचं 30वा पर्व आहे. मी अगोदर उल्लेख केला होताच की या स्पर्धेची सुरुवात झाली होती वेगळ्या नावाने झाली होती, तिथून पुढे रविराज स्मृती चषक या नावाने ही स्पर्धा पुढे सरकली आणि तिथून पुढे जर विचार केला तर गेली काही वर्षापासून चेतन स्मृती चषकाच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेबरोबर जर तुम्ही जोडले असाल तर मला आठवतं रोहित शर्मा स्टँड, त्याचबरोबर विराट कोहली स्टँड आपल्याला पाहायला मिळत होते. परंतु अलीकडे आपल्या महिला संघाने जगत जेतेपद मिळवलं आणि ते मिळवत असताना ज्या खेळाडूने फार मोठी भूमिका निभावली ती खेळाडू अर्थात सेमीफायनल मध्ये वाघाचं काळीच दाखवलं खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने आणि त्याचमुळे जेमिमा रॉड्रिग्ज स्टँड आपण बघतो. स्मृती मानधना तर ऑल टाइम हिट खेळाडू आहेत वर्ल्ड वाईड लेडी क्रिकेटमध्ये.
ॲज अन ओपनर ज्या पद्धतीने स्मृती मानधनाने फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. ती खेळत असताना सौरभ गांगुलीचा टच कुठे कुठे काही फटक्यांमध्ये बऱ्याचदा तुम्हाला जाणवत असेल. अलीकडची महिला फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टींपुरता मर्यादित राहिली नाही, ती फार पुढे गेलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय आपण बघतो. आणि तिथून पुढे अलीकडे 2-4 दिवसापूर्वी आपल्या भारतीय अंध महिला टीमने सुद्धा वर्ल्ड कप तिकडे जिंकलेला आहे. ऑन साइडला ऑफ साइडला फटका चांगला होता, फटक्यात तर कुठेही कमतरता नव्हती, दोष नव्हता, परंतु तरी सुद्धा इथे फलंदाजाला थांबावं लागेल. याचं एक महत्वाचं कारण आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही कोणता फटका खेळला याचबरोबर तो प्लेस कुठे करता हे फार महत्वाचं आहे. प्लेसमेंट चुकली होती. हा बघा ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघू शकू, अँग्युलर डिलिव्हरी होती, त्याचमुळे ऑफसाईडला फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं जरूर होतं, परंतु स्ट्रेट टू दी फील्डर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. फलंदाज बाद होताना आपण बघत आहोत. बाद झालेले फलंदाज विपुल याने कुठे ना कुठे नाराज केलेलं आहे. विपुल गेली 2-3 वर्षापूर्वी विपुल धावा मुबलक धावा बनवताना आम्ही त्याला पाहिलं होतं, परंतु अलीकडे तो टच या वर्षामध्ये विशेषत्वाने विपुलचा जाणवत नाही. नवीन फलंदाज दाखल होत आहेत, जर्सी नंबर 63 जीतू. युथ अँड एक्सपिरियन्स यांचं चांगलं कॉम्बिनेशन आहे. जे बी खाटेकर यांच्या वतीने आपण बघतो 19 धावा आहेत धावपलकावर, 3 गडी गमावलेले, धावा बनवायचे 34. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये साहिल या गोलंदाजाने सुरुवात केलेली आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही धावपलक तुम्हाला विजयाची शाश्वती देत नाही असं बऱ्याचदा म्हटलं जातं, त्याचमुळे प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्हाला झुंज देता आली पाहिजे आणि तीच कडवी झुंज आतापर्यंत गोलंदाजांनी दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 2.2 षटकांच्या खेळामध्ये 19 धावा त्याने खर्च केलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघाचे धाकड फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालेले गोलंदाजांना समोर खेळतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, कदाचित त्यांच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास होईल. हो, क्षेत्ररक्षकाने आबाळाच्या दिशेने नजर रोखून धरलेली आहे, त्याचमुळे सगळ्यांना समजलं यावेळी चेंडूचा प्रवास त्याच्या डोक्यावरून झालेला. फटका ग्रेट होता आणि त्याचमुळे इथे धावा मिळतील थेट 6 षटकार. मैदानी पंचांचा विचार केला तर संदीप गायकवाड सर, मुरबाड तालुक्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये माधव ठाकरे यांच्या नावाची जशी चर्चा होते तशी चर्चा संदीप गायकवाड सरांनी मिळवलेली आहे. त्याचमुळे इन फ्युचर जर चांगलं संगीत त्यांच्या कानावर पडलं तर स्पॉन्टेनियस रिप्लाय ते देतील. मैदानाच्या आतमध्ये त्यांचेही पाय थरकतील यामध्ये तीमात्र शंका नाही. कर्जत तालुक्यातून आलेली ही 2 रत्न आहेत, त्यामुळे संदीप सरांनाही विनंती असेल थोडं मनोरंजन प्रेक्षकांचं आपण करा. ऑन साइडला फटका खेळलेत, व्हॉट अ ग्रेट हिट. खाली बसले होते, बैठक स्वीकारली होती फलंदाजाने आणि चेंडूला त्याचबरोबर मार्ग दाखवलेला आहे सीमारेषेचा. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू एका टप्प्यानिशी दाखल, हा चौकार. चांगली फलंदाजी वाखाणण्याजोगी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जितू नावाच्या फलंदाजाने केलेली आहे. तुमचे महत्वाचे फलंदाज फार लवकर खेळाडू कक्षामध्ये परतल्यानंतर एका यंगस्टरला जी संधी मिळते त्या संधीचा त्याने चांगला वापर करणं अपेक्षित असतं, तेच केलेले आतापर्यंत जितूने. कोणताही दबाव त्याच्यावर पाहायला मिळत नाही. स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार खेळले, त्यानंतर इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याकडे ते वळलेले आहेत. एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण षटकार आला तर सामना संपेल. निर्धाव चेंडूची फेक करण्यात आलेली आहे. नेटवर्क इंटरप्शन्स मुळे तुम्हाला जे स्कोरबोर्ड आहे ते थोडं उशिराने अपडेट झालेलं पाहायला मिळेल. 29 धावा आहेत, बेग युअर पार्डन. शेवटचा चेंडू फेकला जाते गोलंदाज भाबेच्या वतीने. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल. सुरुवातीची 2 षटकं चांगली राहिली होती गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, परंतु तिसरं षटक की ज्या गोलंदाजावर गेली अनेक वर्षापासून भरोसा दाखवतायत यष्टी रक्षक अर्थात कर्णधार परेश गोरड, की जे प्रमुख अस्त्र मानलं जातं जय हनुमान डेनोलीचं, आता त्याच गोलंदाजाच्या विरोधात आक्रमकतेने फलंदाजी करतायत. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. व्हेरी फाईन, आउट ऑफ द बाउंड्री लाईन, 4 रन्स.
आपण फलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण स्वीकारलेले ते आमच्यापर्यंत पोहोचवा. काय निर्णय होता तुमचा? फलंदाजी बॅटिंग. यस, धन्यवाद. साई स्पोर्ट्स सरळगाव, आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. 33 पर्यंत डाव पोहोचलाय. अवघ्या एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये एक षटकार आणि 2 चौकार खेळले गेलेले आहेत, त्याचमुळे धावफलक वेगवान बनलं. आता विजयी फटका मारण्याची संधी आहे, ती म्हणजेच अनुभवी खेळाडू जगदीश भाग्यवंत यांच्याकडे. मुरबाड तालुक्यातील यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सर्वात जास्त कालावधीची रात्रकालीन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांचा आहे. यावर्षी ती स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. सामना जिंकला खाटेकरने, जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील चमकदार कामगिरी करणारा खेळाडू कोण हे आपल्याला पाहायला लागेल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज